नमस्कार तुम्हा सर्वांना. तर आता इथे ना सकाळची वेळ झालेली होती आणि मी आणि माझा मुलगा दोघंही आम्ही आहे ना इथे अंघोळ करून आलेलो होतो बाहेर. आणि हे बघा किती मस्त असे फूल आलेले होते झाडाला. तर आम्ही दोघं मायलेक ना मंदिरामध्ये जाणार होतो. तर म्हणून म्हटलं चला आता देवांसाठी फुलं घ्यावं म्हटलं थोडेसे गार्डन मधले. बघा हे पांढरं जास्वंद आहे ना, हे म्हणजे सर्वच आम्ही झाडं वगैरे आहे ना ते नर्सरीमधून आणलेले आहे. आणि हा बघा हा माझा लोटा आहे. आमच्या कॉलनीतलं जे महादेवाचं मंदिर आहे ना, आम्ही तिथे चाललो होतो. महादेवाला पाणी चढवण्याकरिता. आणि हा बघा याला ओलं माती वगैरे दिसली ना का लगेच याला खेळावं वाटतं असं. आणि हे आता आम्ही दोघं लेकं आहे ना निघालो होतो मंदिरामध्ये जायसाठी. आणि हे आमच्या बाजूचे काम चालू आहे ना, तिथलचा हा व्हिडिओ आहे. गिट्टी वगैरे अशी ना. आणि हे बघा आम्ही पोहोचलो आता मंदिरामध्ये. हे बघा ही कुत्री आहे ना, ही आमच्या मागे मागे आली. आम्ही हिला पोळी टाकतो ना म्हणून ती अशी अंगावर झालेली आहे आमच्या. आणि हे बघा हे आहे मंदिर. छोटंसं आहे, खूप मोठं नाही आहे मंदिर. कॉलनीतलं मंदिर आहे आमच्या महादेवांचं आणि हनुमानजीचं मंदिर आहे. असं ना ऊन म्हणजे वातावरण खूप असं कडक झालेलं होतं. ऊन खूप होतं झालेलं. आणि हे बघा हे आहे आमचे महादेव मंदिरातले. आणि इथे बसल्या बसल्या आम्ही मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली होती मी. ते काही शूट नाही केलं मी. आणि हे हनुमानजीचं मंदिर. हे बघा याने पण इथे पाया पडल्या, देवाला नमस्कार केला मस्तपैकी. आणि आता आम्ही निघणार आहोत घरी. आणि हे बघा रस्त्यातनं घरी जाता जाताना इकडे मस्त ती कुत्री बघितली तुम्ही, तिची पिल्ले होती छोटी छोटी. त्यातली एक याने उचललं आणि चाललं घेऊन घरी. आणि त्याला विचारलं हे काय आहे, तर तो बोलतो की लाला आहे लाला म्हणून. बघा किती मस्तपैकी उचललेला आहे त्याने कुत्र्याला. याला खूप लाड आहे कुत्र्या मांजरीचा असा. आणि हे बघा आता डायरेक्ट हा ना या कुत्र्याला घेऊन जाणार आहे घरामध्ये. कुत्राही छान मस्त असा गप्प बसलेला होता त्याच्या कुशीत. आणि हा चालला याला घेऊन आता अंदर. आणि आता त्याला पक्षी वगैरे दाखवत होता. आणि हा बघ कसा धिंगाणा करून ठेवला होता याने. आणि असा मोबाईल आहे ना असाच ठेवलेला होता वाटते 5 मिनिट. नंतर उचलला वापस. आणि हे बघा सगळं किचन आहे बाई. काळी मांजर पण आली आहे आता इथे. बघा कसा खुश होत आहे. त्याला वाटतं की त्याने उठावं माझ्यासोबत खेळावं. पण तो छोटा होता. आणि हे ना मी तर ना कणिक भिजत होती आणि हे बोलत होते हस हस म्हणून मी तशी एकदा हसूनच दिले यांना बघा म्हणून. आणि ही इथे मी ना मुगाची डाळ आहे ना ती भिजवली होती. मूग डाळ आणि मेथीची भाजी म्हणजे डाळ अशी बनवायची होती मला. आणि हा बघा आमच्या सेटचा कसा धिंगाणा करणं चालू होता इकडे. आणि हे बघा ते पिल्लू आणलेलं कसं बसलेलं आहे मस्तपैकी. आणि याची कराटे चालू होते इकडे खेळणं. वा वा वा. सर्व मोबाईलमध्ये बघून शिकत आहे हा. सर्व कवरा वगैरे सर्व फेकून देतो तो. काही सामान असं व्यवस्थित जागेवर ठेवतच नाही. अशा मस्तपैकी चालू असतं त्याच्या. बघा आहे कशा मस्तपैकी कुस्त्या खेळतोय. आणि पलडा आता. रडू वगैरे काही येत नाही पण पलड्या कसं असं वाटते कोणतरी घ्यावं जवळ. आणि हे बघा ते आणलेलं पिल्लू आम्ही कसं चुपचाप बसलेलं आहे बिचार. थोडं ना असा आवाज पण काढत होता की मला घेऊन चला म्हणून माझ्या बहीण भावांकडे. आणि ही बघा ही मांजर ती मस्तपैकी ती बसलेली होती. तिचं दिवसभर म्याव म्याव चालू असतं. आणि हे बघा आमचे मिठ्ठू आणि लव बर्ड्स आहे ते खाली.
हे दिवस निघाला की मस्त त्यांचं चिवचिव किलबिल किलबिल चालूच असतं. आणि ही ना मांजर यांच्या शिकारीसाठीच बसलेली असते इथे. ती बघते की कलाम कधी मला वेळ मिळेल म्हणून. आणि मग आता मी इकडे लागली होती माझ्या कामाला. तर ही बघा, ही मेथीची जोडी आम्ही बाजारातून आणली होती 10 रुपयाला. आणि मी वेणी वगैरे काय घातलं नव्हतं कारण घाई होती, सकाळी यांना जायचं होतं लवकर. मग मी मस्त अशी मेथी मी घेतली. मग इथे बसली मी मेथी तोडायसाठी. आणि हा डॉन आला माझा मागून. हा पण सावनं मग येऊन मधामधा करतो की मला पण तोडू द्या म्हणून. सर्व असं लपवावं लागतं मला. आणि इथे मस्तपैकी मी अशी मेथीची भाजी आहे तीच मस्त तोडून घेतली. आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि आता इथे मी ठेवला आहे कुकर गॅसवर. आणि त्यामध्ये तेल वगैरे टाकलं होतं मी. आणि आता जिरं, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची आणि जी मेथी होती ती बारीक अशी चिरून तेलामध्ये सोडून द्यायची. ती थोडीशी झाली की यामध्ये मग मुगाची डाळ जी आपण भिजवून घातलेली होती ना ती धुवून टाकून द्यायची. आणि आपल्याला हवं तेवढी, म्हणजे थोडी पातळ हवी तर पातळ, आणि थोडी ना जाडी जाडी चांगली लागते खायसाठी. आणि कुकरची शिट्टी लावून घेतली. आणि आता इकडे मी लाटत होती पोळ्या. ते आता मी इकडे घेतला कणिकचा गोळा आणि त्याची मी लाटत आहे पोळी. तर हे बघा, ही माझी इथे पोळी झाली आहे तयार. आणि हे बघा आजचा आमचा मेन्यू, मूग मेथी डाळ तयार होती. आणि आता त्यानंतर मी थोड्या वेळाने लगेच कपडे धुवून असे टाकले होते सर्व. आणि म्हटलं चला आता कपडे वाळू घालू. मस्तपैकी असं ऊन पडलेलं होतं तर कपडे असे आहे ना लवकर वाळतात, जास्त वेळ लागत नाही कपड्यांना. आता जसं बरसात लागली ना, पावसाळा, की तेव्हा आहे ना थोडा टाईम लागतो कपड्यांना वाळायसाठी. त्यामध्ये पाणी जर का आलं तर मग पाहायचंच काम नाही. तर हे बघा, मी अशापैकी मस्त माझे कपडे इथे वाळू घातले होते. आणि अर्धे कपडे मी तिकडच्या साईडला टाकले होते कारण इकडे ना थोडी अडचण होती जायसाठी. आणि हे बघा, इकडे असे टावेल लटकवलेले होते यांचे. ते टावेल मी पहिले काढून घेतले. आणि नंतर मग यावर मी जे माझे धुतलेले कपडे होते ते वाळू घातले. हे बघा, इथे पण मी असे कपडे वाळू घातले माझे. आणि आता मी आली होती घरामध्ये. घरामध्ये आल्यानंतर मी दरवाजा असा लावून घेतला होता. आणि बघा, तोपर्यंत माझा छोटा डॉन कसा झोपला होता, लवकर झोपला होता आज. आणि त्यानंतर मग मी म्हटलं जेवण वगैरे करून घेतलं. आणि म्हटलं चला सर्व भांडे वगैरे जे आहे आणि किचनचा ओटा जो आहे तो पूर्णपणे आवरून घ्या म्हटलं. पहिले किचनचा ओटा मी साफ करून घेतला मस्तपैकी. आणि त्यानंतर मग मी आता भांडे घासून घेणार होते. आता किचन ओटा पूर्ण साफ झालेला आहे माझा. मग आता मी लगेच की भांडे पण साफ करून घ्या, म्हणजे कसं असं वाटते पूर्ण काम झालं की फ्रेश वाटते. मग पूर्ण काम माझं सगळं काम इथे झालेलं आहे, भांडे वगैरे सर्व झालेलं होतं. आणि त्यानंतर मग मी आहे ना पापड केले होते आलूचे. तर मी इथे ना 4 किलो आलू घेतले होते साबुदाण्याचे. साबुदाणा आलूचे पापड, म्हणजे जे आपण उपासाला खाऊ शकतो, एकादशी, चतुर्थी, गुरुवार, सोमवार जे पण आपण उपास करू ना आपण त्याला हे पापड खाऊ. मग त्यानंतर मी आलू असे उकळून घेतले, छान मस्तपैकी छिलले. आणि आता ते आहे ना किसून घेत आहे. आणि हे बघा, याचा ना मी असा उंडा, म्हणजे आलूचा जे आहे ना ते माझं ना लक्ष नाही राहिलं व्हिडिओ बनवायचं घाई. आणि ही मशीन घेतली होती मी आणि हे सर्व याचं मिश्रण तयार केलं होतं.
आणि हे तेल लावलं आणि मशीन घेतली आणि छोटासा मस्त असा गोळा घ्यायचा आलूचा. यामध्ये ना साबुदाणा टाकला होता मी अर्धा किलो, भाजून टाकायचा 4 किलोमध्ये. असा गरम करायचा, थोडा चटका लागेल असा, आणि त्याला बारीक मिक्सरमधून काढायचं आणि त्यामध्ये लाल मिरची, जिरं, मीठ चवीनुसार सर्व टाकून मस्त एकत्र करून घ्यायचं. आणि बघा हे असं मस्तपैकी मी ना पन्नीवर घेतलं आणि मस्तपैकी असं दाबायचं. बघा असं किती छान मस्त पापड तयार झाले तयार. काही टाईम लागत नाही, काही नाही. हे बघा मग नंतर आम्ही सर्व मस्तपैकी असे पापड करून घेतले होते. मस्त झाले होते, काही एक पण पापड तुटला नाही, काही नाही. मस्तपैकी आता याला वाळू द्यायचं आहे पापडांना आणि आता आम्ही जाणार होतो खाली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.